नमस्ते. आपले अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतली कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 469वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. 20 मेंढ्यांच्या पैकी एक जर कुंपणाच्या पलीकडे गेली तर अलीकडे किती उरतील? ह्या सरांच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने उत्तर दिले, एकही नाही. असे कसे? सर म्हणाले, म्हणजे तुला गणितातलं काहीच कळत नाही असं वाटतं? त्यावर विद्यार्थी म्हणाला, आणि तुम्हाला मेंढ्यांच्या बद्दल काहीच कळत नाही असं वाटतं. एक गेली तर पाठोपाठ सगळ्या जातात हे तुला ठाऊकच नाही असं वाटतं. 20 मेंढ्यांच्या पैकी एक जर कुंपणाच्या पलीकडे गेली तर अलीकडे किती उरतील? या सरांच्या प्रश्नावर उत्तर मिळाले, एकही नाही. असे कसे? सर म्हणाले, म्हणजे तुला गणितातलं काहीच कळत नाही असं वाटतं? त्याच्यावर विद्यार्थी म्हणाला, आणि तुम्हाला मेंढ्यांच्या बद्दल काहीच कळत नाही असं वाटतं. एक मेंढी गेली तर पाठोपाठ सगळ्या जातात हे तुम्हाला ठाऊकच नाही असं वाटतं. आता दुसरी कविता आहे. सिटी बस सर्व्हिसमध्ये एकाने अचानक डोळे मिटले आणि ते स्वस्थ पडून राहिले. शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या एका मित्राने विचारले, अरे तुला काही होतंय का? तो म्हणाला, मला काहीच नाही झाले. मी अजून तरुण असून काही वयस्कर लोक उभे आहेत हे मला बघवत नाही, म्हणून मी डोळे मिटून घेतले. सिटी बस सर्व्हिसमध्ये एकाने अचानक डोळे मिटले आणि ते स्वस्थ पडून राहिले. शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मित्राने विचारले, अरे तुला काही होतंय का? तो म्हणाला, मला काहीच नाही झाले. मी त्या मानाने तरुण असून काही वयस्कर लोक उभे आहेत ते मला बघवत नाही, म्हणून मी डोळे मिटून घेतले. आता तिसरी मराठीतली कविता आहे. आचार्य शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा भाग. ही पृथ्वी एक जंगल आहे, अनंत इच्छांनी भरली आहे. एक पुरी झाली तर दुसरी पेटून उठत आहे. ही पृथ्वी जंगल आहे, अनंत इच्छांनी भरली आहे. एक पुरी झाली तर दुसरी पेटून उठत आहे. काही धन मिळवायाचे, काही मान मिळवायाचे, न संपणाऱ्या इच्छांनी पेटून उठत आहे. काही धन मिळवायाचे, काही मान मिळवायाचे, न संपणाऱ्या इच्छांनी पेटून उठत आहे. ही इच्छांची आग आपली न विझणारी आहे. मनाला शरीरालाही जाळून टाकीत आहे. ही इच्छांची आग आपली न विझणारी आहे. मनाला शरीरालाही जाळून टाकीत आहे. पूर्वजन्मांच्या दुष्कर्मांचा परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे मनही भयभीत होत आहे. पूर्वजन्मांच्या दुष्कर्मांचा परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे मनही भयभीत होत आहे. या जन्मामध्ये मग दुःख येत आहे, त्याच्यातून निसटायाला शरण येत आहे. या जन्मामध्ये मग दुःख येत आहे, त्याच्यातून निसटायाला शरण येत आहे. यातून निसटायाचे कसे मला कळत नाही.
तूच काही करशील याच्या आशेवर आहे. यातून निसटा याचे कसे मला कळत नाही. तूच काही करशील याच्या आशेवर आहे. शांत चांगले दयाळू लोक सत्कर्मे करतात. इतर जणांच्या साठी काही करीतच राहतात. शांत चांगले दयाळू लोक सत्कर्मे करतात. इतर जणांच्या साठी काही करीतच राहतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटलेले असतात. वसंत ऋतू सारखे काही नवनिर्माण करतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटलेले असतात. वसंत ऋतू सारखे काही नवनिर्माण करतात. कुणी मागितले म्हणून नाही त्या विनाच ते करतात. निरपेक्षपणे काही चांगले करीतच राहतात. कुणी मागितले म्हणून नाही त्या विनाच ते करतात. निरपेक्षपणे काही चांगले करीतच राहतात. जीवा अन निर्जीवामध्ये चैतन्य पसरवतात. कोणी बघितले नाही बघितले तरीही ते करतात. जीवा अन निर्जीवामध्ये चैतन्य पसरवतात. कोणी बघितले नाही बघितले तरीही ते करतात. मदत करण्याची वृत्ती ही अंगभूत असते. संकटे दूर करणे हे स्वभावात असते. मदत करण्याची वृत्ती अंगभूत असते. संकटे दूर करणे हे स्वभावात असते. सूर्याने कावलेल्यांना चंद्राची शीतलता देतात. संकटात पडलेल्यांचे संकट दूर करतात. सूर्याने कावलेल्यांना चंद्राची शीतलता देतात. संकटात पडलेल्यांचे संकट दूर करतात.